100% बरोबर आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा हा पायलट प्रोजेक्ट आहे। कारण की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा महायुतीच्या निवडणुका झाल्या तेव्हा आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला आम्ही 8 तास 12 तास 24 तास लाईट देऊ। जर सौर ऊर्जाचे प्रकल्प जर रखडले कोणाच्या हस्तक्षेपामुळे तर लवकरात लवकर शेतकऱ्याला लाईट पूर्ण वेळ मिळणार नाही। याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की लवकरात लवकर प्रकल्प झाले पाहिजे आणि शेतकऱ्याला पूर्ण लाईट वेळेवर मिळाली पाहिजे हे स्वप्न आहे, म्हणून त्यांनी सांगितलं असं योग्य आहे। एकीकडे आपण बघू शकतो की सौर ऊर्जावर मुख्यमंत्री बोललेले, मात्र मस्साजोगची जी घटना घडलेली आहे ती पण याच प्रकारातून घडलेली। त्या ठिकाणी पवन ऊर्जावर त्या ठिकाणी सरपंचाची एखाद्या तालुक्यात एखाद्या जिल्ह्यात झालं म्हणजे सगळं महाराष्ट्रात होतं असं नाही, तिथली वेगळी स्थिती आहे। मग आपला वेगळा विषय आहे तिथला। तिथं आता तो विषयावर तसं तुम्ही बघितलं ना, त्याच्यातही मुख्यमंत्री साहेब जो दोषी असेल त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि संतोष देशमुखला न्याय मिळेल याच्यात पुढे शंका वाटत। दुसरा प्रश्न असा आहे की दादा पूर्वी खासदार होते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही तुमच्या मतदारसंघात जालन्यात सगळीकडे फिरायचे, कामं करायचे, मोठ्या सभा व्हायच्या, दादा हसवायचे, तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत राहायचे। पण आज परिस्थिती अशी आहे की दादा खासदार नाहीत आणि कल्याण काळे खासदार आहेत। तर कल्याण काळे तुम्हाला खासदार म्हणून कसे वाटतात? त्यांचं जिल्ह्यात कल्याण काळे सापडतच नाही, खासदार सापडतच नाही। मग विचारत कोणाला कोणत्या कार्यक्रमामध्ये एखाद्या कार्यक्रमाला सांगा तुम्ही। हां हे तर अजून काय त्यांना वर्षभर झाले की लोक म्हणते ना सापडतच नाही। नाही, दानवे साहेबांनी खूप चांगलं काम केलं आहे, तो काही विषय नाही आहे। त्याच्यामुळे तो जिल्ह्याच्या विकासासाठी लोकनेते आमचे नेते माझे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही। बघा तुम्ही जालन्यात लोकांना विचारून, मी तर भाजपचा आमदार म्हणून विचारते, पण तुम्ही विचारा मतदारसंघामध्ये कुठेही विचारा, होतरदान विचारा, विधानसभेला बदनापूरला विचारा, जालना विचारा, एखाद्या शास्त्री प्रोग्रामला विचारा, बघा ते मी नाही सांगू शकलो। जो तो ठरवीन, मला निवडून द्यायल्यावर मी काम करायचं नाही, मी ठरवायचं। लोकांनी विश्वास ठेवला ना, जनतेला विचारा, त्याच्यामुळे तो काही विषय नाही।